तर मित्रांनो, तुम्ही जो आता प्रिव्ह्यू बघितला तो कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, कॅपकट ओपन झाल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क व्हिडिओ दिलेला असेल त्याला सिम्पली ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली आपल्याला जर कोपऱ्यात क्लिक करायचं, त्यानंतर व्हिडिओला सिलेक्ट करून आपल्याला अशा प्रकारे ते उजवीकडे स्क्रॉल करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करून हे सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली बॅक घेऊन आपल्याला त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचे. त्यानंतर अशा प्रकारे पुढे जायचे. मित्रांनो, पुढे गेल्यानंतर आपल्याला जे आहे अशा प्रकारे मित्रांनो जायचे. आल्यानंतर मित्रांनो ते बीट 2 येत असेल मित्रांनो, त्यानंतर जे आहे आपल्याला बीट 2 वरती यायचे. बीट 2 वरती आल्यानंतर स्प्लाइट करून घ्यायचे. नंतर बीट 3 येईल मित्रांनो, त्यानंतर पुन्हा आपल्याला ते स्प्लाइट करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला बीट 4 वरती जायचे मित्रांनो. अशा प्रकारे इथं आल्यानंतर पुन्हा एक स्प्लाइट करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढे जायचे मित्रांनो. पुढे गेल्यानंतर पुन्हा एक स्प्लाइट करून घ्यायचे. तर अशाच प्रकारे सर्व इथे बीट कट करून घ्यायचे. त्यानंतर बीट कट झाल्यानंतर व्हिडिओला सिलेक्ट करून इथे आपल्याला रिप्लेसवरती क्लिक करायचं. रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काय फोटो असेल त्याला सिम्पली ॲड करून अशा प्रकारे याला 2 बोटाने झूम करून घ्यायचं आहे. मित्रांनो, फोटो झूम झाल्यानंतर सिम्पली अशाच प्रकारे सर्व फोटो जे असतील ते आपल्याला इथे बीटमार्कनुसार ॲड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, सर्व फोटो ॲड झाल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला इथे बीट 2 वरती यायचे. मित्रांनो, म्हणजे फर्स्ट फोटो सोडून सेकंड फोटोवरती यायचे. त्यानंतर त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती जाऊन कोंबोवरती जायचे. कोंबोवरती गेल्यानंतर इथे आपल्याला झूम वनचा हा इफेक्ट ॲड करून इथून ड्युरेशन मित्रांनो फुल करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन पुन्हा आपल्याला झूम वनचा इफेक्ट ॲड करून इथून ड्युरेशन मित्रांनो पूर्ण फुल करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते स्लिप अँड स्लाइड 2 हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे मित्रांनो. त्यानंतर जे आहे त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर स्लिप अँड स्लाइड 1 हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन पुन्हा आपल्याला स्लिप अँड स्लाइड हा इफेक्ट ॲड करायचा. त्या पुढच्या फोटोवरती जाऊन पुन्हा आपल्याला स्लिप अँड स्लाइड हा 1 हा इफेक्ट ॲड करायचा. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन स्प्लिट अँड स्लाइड 2 हा इफेक्ट ॲड करायचा. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन आपल्याला जे आहे ते बेंड झूम हा इफेक्ट ॲड करून इथून ड्युरेशन मित्रांनो फुल करून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन मारायचे. डन झाल्यानंतर स्टार्टिंग लावून इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून नाईट क्लबच्या कॅटेगरीत जायचे मित्रांनो. नाईट क्लबच्या कॅटेगरीत गेल्यानंतर तुम्हाला जे आहे ते कॅमेरा मुवमेंट हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन मारायचे. इथून ह्याचे ड्युरेशन जे असेल ते मित्रांनो अशा प्रकारे 9 आणि 10 सेकंडच्या मध्ये आपल्याला जो फोटो असतो म्हणजे तितक्यावर ठेवून घ्यायचे. बीट पहिली बीट असेल तितक्यावर. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इथून आपल्याला जे आहे ते ब्लर मित्रांनो 50 ठेवून घ्यायचे. त्यानंतर ग्लो असेल तर 40 ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे 40 ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे इंटेन्सिटी मित्रांनो 80 ठेवून घ्यायचे. स्पीड जास्त मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे ते 20 ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे ते अशा प्रकारे मी 20 ठेवून घेतो. त्यानंतर सिम्पली डन मारायचे. डन झाल्यानंतर पुन्हा स्टार्टिंगला येऊन पुन्हा आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर रेट्रोच्या कॅटेगरीत जाऊन इथून आपल्याला जे ते रोलिंग फिल्म हा ॲड करून डन मारायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर पूर्ण शून्य करून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन मारायचे. इथून ह्याचे ड्युरेशन जे असेल ते आपल्याला ह्या पहिल्या बीटपर्यंत ठेवून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन मारून स्टार्टिंगला यायचे. त्यानंतर पुन्हा आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सिम्पली इथून ट्रेंडिंगच्या कॅटेगरीतून हेलो ब्लर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन करून बॅक करायचे. बॅक झाल्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मित्रांनो मेन बीटवरती यायचे म्हणजे 11 सेकंडपासूनच्या पुढच्या बीटपर्यंत. त्यानंतर जे आहे ते आपल्याला बॉडी बीटवरती क्लिक करून ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरीत जायचे. त्यानंतर जे आहे ते सिम्पली आपल्याला जे आहे ते इथून अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जे आहे ते 2 नंबरला हाय बीट मिळतो जाईल मित्रांनो. ह्या बीटचं नाव मला माहीत नाही. त्यानंतर सिम्पली इथून जे आहे ते अशा प्रकारे मित्रांनो हाय बीट मित्रांनो भेटून जाईल. तो सिम्पली डन करायचे. त्यानंतर जे आहे ते सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करून इथून आपल्याला वर्टिकल साईज तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवायचे. त्यानंतर सिम्पली डन करून ह्याची ड्युरेशन ह्या फोटोवर ठेवायचे. त्यानंतर जे ते पुन्हा स्टार्टिंगला यायचे. व्हिडिओ पिटवरती क्लिक करून आपल्याला स्पार्कच्या कॅटेगरीत जायचे. त्यानंतर इथून मेटवर हाय ॲड करून सिम्पली डन करायचे. त्यानंतर जे ते इथून त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा बॉडी पिटवरती क्लिक करायचे. बॉडी पिटवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा जे ते आपल्याला ग्लो लाईनच्या कॅटेगरी जाऊन हार्ड फ्लेम हा इफेक्ट ॲड करून डन मारायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून वर्टिकल साईज तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवायचे. आणि कलरसुद्धा तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे. मी ते 70 ठेवून घ्यायचे. स्पीड जे असेल ते मित्रांनो आपल्याला ते 50 ठेवून मारून इथून ह्याचे ड्युरेशन ह्या फोटोवर ठेवून घ्यायचे.
त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन जायचे. त्याच्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा बॉडी पिटवरती क्लिक करून आपल्याला ग्लोइंग लाईनची कॅटेगरी जाऊन हेल्प फायर हाय ॲड करून डन मारायचे. ॲडजस्टवरती क्लिक करून इथून स्पीड 50 ठेवून घ्यायची मित्रांनो. आणि वर्टिकल साईज तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवायचं आणि कलरसुद्धा तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन करून पुन्हा त्याच फोटोला स्टार्टिंग लिहून पुन्हा बॉडी पिटवरती क्लिक करून क्लोनच्या कॅटेगरीत जायचे किंवा ट्रेंडिंगची कॅटेगरीसुद्धा तुम्हाला इथून फ्रेगमेंट क्लोन हायपीड ॲड करून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन करून आपल्याला जे इथून ह्याचे ड्युरेशन या फोटो ठेवून ॲडजस्टवरती क्लिक करून इथून नाही आपल्याला ॲडजस्ट इथे काहीसुद्धा करायचं नाही. त्यानंतर सिम्पली डन मारून त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा बॉडी पिटवरती क्लिक करायचं. बॉडी पिटवरती क्लिक केल्यानंतर ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरीत जाऊन तुम्हाला इथून स्टार लाईट हायपीड ॲड करून डन मारायचे. ॲडजस्टवरती क्लिक करून इथून जे येते साईज आणि कलर तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे. आणि स्पीड असेल ती मित्रांनो आपल्याला असं पर्यंत 35 ठेवून घ्यायचे. असं पर्यंत 35 ठेवून घ्यायचे. डन मारून ह्याचे ड्युरेशन या फोटोवर ठेवायचे. त्यानंतर जे येते त्याच फोटोला स्टार्टिंग लिहून पुन्हा व्हिडिओ पिटवरती क्लिक करून स्प्लिटच्या कॅटेगरी जाऊन मिरर 3 लेअर्स हायपीड ॲड करून डन मारायचे. त्यानंतर जे येते ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर पूर्ण शून्य करायचे. आणि वर्टिकल जे असेल ते तुम्ही तुमच्या फोटोला अशा इथून वर खाली करून ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो मी ते वर्टिकल ठेवून त्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे येते अशा प्रकारे मित्रांनो बॉडी पिटवरती क्लिक करून ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरीत जाऊन गॅस वाज हायपीड ॲड करून तिथून सिम्पली डन करून जे येते तिथून ह्याचे ड्युरेशन या फोटोवर ठेवून ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड असेल ते 50 ठेवायचे. त्यानंतर फोटोनुसार ठेवायचं आहे. मी जे येते तिथे 50 ठेवायचं. त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर पुन्हा बॉडी व्हिडिओ पिटवरती क्लिक करून आपल्याला बटरफ्लायच्या कॅटेगरी जाऊन बटरफ्लाय ड्रीम हायपीड ॲड करून डन करायचे. त्यानंतर इथून सिम्पली इथून त्याची हे ड्युरेशन या फोटोवरती ठेवायचे. त्यानंतर जे येते त्या पुन्हा बॉडी पिटवरती क्लिक करून आपल्याला जे येते अशा प्रकारे ते ट्रेंडिंग कॅटेगरीतून इलेक्ट्रिक बर्न हायपीड ॲड करून डन करायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इथून जे येते कलर तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे. आणि इथून जे येते इंटेन्सिटी पण हाय ठेवून घ्यायचे. स्पीड जे असेल मित्रांनो आपल्याला अशा बरं 5 ठेवून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन करून आपल्याला जे येते हा व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.